कल कपावत असेल ती दूर कर प्रत्येकाच्या दोन बहिणींची पालखीमध्ये होणारी भेट। नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। छान सुंदर असं धुकं पडलंय बऱ्याच दिवसांनंतर। सकाळी गरमी होत नाहीये आणि सकाळचे वाजलेत 7:15। एवढ्या सकाळी एवढा छान ड्रेस घालून मी कुठे चालली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आहे आमच्या गावचा शिमगा आणि फक्त मीच नाही चालली आहे तर पप्पा, वेदू, राही, काका सगळे आमच्या वाडीतले आम्ही सगळेजण आमच्या शिमग्याला चाललो आहे। आज पौर्णिमा आहे। गावचा शिमगा हा पौर्णिमेचा असतो त्यामुळे सकाळी होम लागतो तर आम्ही सगळेजण चाललो आहे आणि फक्त आम्हीच नाही तर मी तुम्हाला सुद्धा आमच्या गावदेवीच्या नवलाई देवीच्या शिमग्याला घेऊन जाणार आहे। सकाळचा शिमगा असतो त्यामुळे तिथे दुकानं वगैरे फारशी नसतात पण होम असतो, पालखी असते, पालखी नाचेल आज आणि मजा येणार आहे खूप। तर तुम्ही पण चला आपल्या गावदेवीच्या शिमग्याला। आणि हा व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या कोकणी बांधवांसाठी असणार आहे की ज्यांना सुट्टी नाही मिळाली किंवा मुलांच्या परीक्षा किंवा इतर काही कारणांमुळे ज्यांना ह्यावर्षी शिमग्याला गावी यायला नाही जमत आहे। त्यामध्ये माझीसुद्धा बरीचशी माणसं आहेत ज्यांना शिमग्याला यावर्षी गावी नाही येता आलं आहे तर त्या सगळ्यांना आम्ही खूप मिस करतो आहे। पण तुम्ही शिमग्याला मिस करू नये म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे। मला माहिती आहे की आपण काही एकाच गावचे नाही आहोत किंवा मी आणि तुम्ही आपण एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नाही पण तरी पण तुम्हाला शिमगा दाखवावा अशी माझी मनापासून इच्छा होती। तुमच्या आयुष्यात आजच्या दिवशी 4 आनंदाचे क्षण पेरावेत असं वाटलं म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे। जास्त बडबड नाही करणार आहे, थेट घेऊन जाणार आहे तुम्हाला आमच्या गावदेवीच्या शिमग्याला।
काही अडीअडचण कल कपावत असेल ती दूर कर. प्रत्येकाच्या मनात काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण कर. सगळ्यांचं रक्षण कर. नवलाई महादेव.
वरती जावे ना, वरती शिमग्याला. काय रे येतोयस ना मारवाडीत? बाहेर सुभाषा काय मी गेलो असतो. मी काय डायरेक्ट सुभाषा एवढं दिसतच नाही तरी मला. काका वर जातोस काय? वरती वरती शिमग्याला. कलिंगड खाते. आमच्या गावच्या शिमग्यात जास्त काही दुकानं नसतात, फक्त एक कलिंगडाचं असतं दरवर्षी. यंदा कान्हातल्यांचं होतं, मी काय घेतले नाही, राईन घेतलं. आणि प्रसादाचं असतं, एक आईस्क्रीमवाला असतो. बाकी नसतो काही, कारण पौर्णिमेचा शिमगा असतो, लवकर असतो. हो, काही दुकानावाले येत नाहीत. मम्मी म्हणते पुढच्या वर्षी तू टाक एखादं दुकान, मग येतील भरपूर. तर हा होता आमच्या गावातला शिमगोत्सव. म्हणजे तो आत्ता खरं मजा येणार आहे, आत्ता खरी रंगत येणार आहे, कारण पालखी शिंपण्याला उठली आहे. आणि तुम्हाला आमच्या गावातला शिमगोत्सव कसा वाटला मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या गावात कसा शिमगोत्सव साजरा करता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आमच्या घरी तिखटे सण आहेत. म्हणजे आज वार आहे शुक्रवार 14 तारीख. तर जर वार असेल ना खायचा, म्हणजे रविवार, बुधवार, शुक्रवार असा वार असेल तर तिखट म्हणजे चिकन मटण असं केलं जातं. नाहीतर मग पुरणपोळी असते. यंदा व्यवस्थित आले होते दिवस. काल आमचा माड तुटला, काल गुरुवार होता, मग पुरणपोळीचा नैवेद्य होता देवाला. आणि आज तिखट जेवण आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. आणि पांढऱ्या हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे, कारण तू म्हटलं होतंस पालखीला यायला जमत नाही आहे, शिमग्याला नाही येत आहे, व्हिडिओ बनव. मी तो व्हिडिओ बघूनच समाधान मानेन. तर हा व्हिडिओ पांढऱ्यासाठी आणि आमच्या त्या सगळ्या कोकणातल्या बांधवांसाठी ज्यांना शिमग्याला गावी नाही येता आलं. तर मंडळी, हा व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवते आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा छानसा सिंपल साधा कॉटनचा ड्रेस घालून मी निघाली आहे दुसऱ्या एका शिमग्याला. पण ह्या शिमग्याला जाण्याचं एक खास कारण आहे, कारण इथे ना आपल्याला पालखी भेट बघायला मिळणार आहे. 2 बहिणींची पालखीमध्ये होणारी भेट बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना तशी कमेंट करा. मी लवकरात लवकर तो व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणि तोपर्यंत ना तुम्ही गेस करा की मी कुठल्या शिमग्याला चालली आहे.